नमस्कार. सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनल्सांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली अतिशय महत्त्वाची बातमी. महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. राष्ट्रीय पेन्शन योजना आणि परिभाषित अंशतः निवृत्त वेतन योजना अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 24 फरवरी 2025 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. वित्त विभाग दिनांक 31/3/23 रोजीच्या निर्णयान्वये दिनांक 1 नोव्हेंबर 5 रोजी व त्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशतः निवृत्ती वेतन योजना आणि NPS प्रणाली लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन व सेवानिवृत्त उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात आले आहे. सदर आदेश मान्यताप्राप्त तसेच अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात आलेले आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागामार्फत दिनांक 14/6/2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन शुद्ध पत्रिकेनुसार शासन निर्णय दिनांक 14/6/2023 चा परिचित क्रमांक 1 बाब दिनांक 1 नोव्हेंबर 5 रोजी व त्यानंतर राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक व जिल्हा परिषद आणि अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिभाषित अंशतः निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या सदस्य आहे अशाऐवजी त्याबद्दल दिनांक 1/5 रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व परिभाषित अंशतः निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या तरतुदी लागू असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना असा बदल करण्यात येत आहे. धन्यवाद.